आपल्यासोबत रोहित पवार आहेत. रोहितजी, खरं तर काल फोटो आणि व्हिडिओ ज्या पद्धतीनं समोर आले संतोष देशमुखांच्या खून प्रकरणातले, त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणतायत की राजीनामा द्यायला हवा. तुम्हाला असं नाही वाटत की मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यायला वेळ लावलाय? अहो, मुख्यमंत्री साहेबांना मला विचारायचं, हे फोटो काल आमच्यापाशी आले, लोकांपाशी आले, मीडियापाशी आले. तुम्ही तर मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहात, हे तर गोष्टी तुमच्याकडे 2 महिन्यापूर्वी आल्या असतील. कारण शेवटी पोलिसांकडे सुद्धा त्या ठिकाणी काही गोष्टी होत्या आणि याचं वर्णन सुद्धा काय जे आपण ऐकलं होतं देशमुख परिवाराकडनं, हे ते ऐकलं होतं की कशा पद्धतीने त्या ठिकाणी मारलं. जेव्हा बॉडी आली होती तेव्हा सुद्धा आपल्याला माहित होतं की कुठं कसे मार्क्स आहेत. मग तुम्हाला तिथं माणुसकी दाखवता आली नाही. आज तुम्ही म्हणताय की नाही फोटो आले, आता आपल्याला काहीतरी कारवाई करावी लागेल, चल बाबा तू आता घरी बस. अहो, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ताकद एवढी आहे की तुम्ही कुठल्याही मंत्र्याला घरी बसू शकता. ती ताकद गेल्या 2-3 महिन्यामध्ये तुम्ही का नाही दाखवली? 7 महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं कराड मास्टर माइंड आहे बऱ्याच गोष्टीचा. मला माझ्यावर हसलं गेलं आणि त्या ठिकाणी तिथं फार वेगळ्या पद्धतीच्या काही गोष्टी माझ्या मतदारसंघात आणि इथं झाल्या. पण शेवटी मास्टर माइंड तोच होता हे आज सिद्ध झालंय, तर त्याच्यावर कारवाई व्हायला काय हरकत आहे? त्यामुळे सरकारने आजच्या आज धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे. आम्ही म्हणत नाही ते त्याच्यात इन्व्हॉल्ड आहे, पण पारदर्शक पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करणं पण तितकंच महत्वाचं आहे. आणि मला पंकजाताईंना सुद्धा विनंती करायची की तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही या. थोरले मुंडे साहेब इथं असले असते तर चापकाली मारलं असतं धनंजय मुंडेला आणि राजीनामा घ्यायला लावला असता. तुम्ही बहीण आहात, तुम्ही नेते आहात, तुम्ही तिकडे मंत्री आहात, तुम्ही सुद्धा आता कुठेतरी एक मागणी केली पाहिजे धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची. थेट मागणी त्यांनी केलेली नाहीये, पण त्यांनी काल एक लोकसत्ताच्या मुलाखतीत बोलताना उल्लेख केलाय, ते म्हणजे की बीडमध्ये 2 जातीच्या संदर्भातला तेढ याच्याबद्दलचा उल्लेख केला जातो. इतर ठिकाणी अशा गोष्टी घडतात तेव्हा अशा पद्धतीचा उल्लेख केला जात नाही. तर पंकजा मुंडेंच्या या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे अजूनही त्यांना असं वाटत नाहीये का की राजीनामा व्हायला हवा, किंवा त्यांना असं वाटतंय की हे जातीय तेढातनं राजीनाम्याची मागणी केली जाते? हे बघा, थोरले मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं तर सगळ्या समाजाला घेऊन ते पुढे जायचं. तशीच काही प्रमाणात पंकजाताईंची स्टाईल आहे. पण तुम्ही नंतरच्या काळामध्ये बघितलं तर धनंजय मुंडे आणि त्यांचा जो काही कराड आणि त्याचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी दुर्दैवाने जातीवाद मोठ्या प्रमाणात तिथं पसरवलेला आहे. आता इथं सुद्धा संतोष देशमुखांचा मर्डर जेव्हा झाला त्याच्यामध्ये जातीवाद आणण्याचा प्रयत्न केला. आता संतोष देशमुख असू नये तर कुठल्याही समाजाचा एखादा तिथं जर सरपंच नाही तर व्यक्ती असला असता, अशा पद्धतीने त्यांना मर्डर केलं गेलं असतं तर अख्खा महाराष्ट्र त्या कुटुंबाच्या बरोबर उभा राहिला असता. जातीवाद कधी महाराष्ट्राला केला नसता, पण इथं फक्त कराडला वाचवण्यासाठी एक जातीय रंग त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आता हा जो कराड इतका विचित्र माणूस आहे, एक मुंडे नावाचा व्यक्ती आहे दुसरा, त्याचा सुद्धा मर्डर ह्यालीच केला. असे बरीच नावं त्या पुढे येतील आणि जेव्हा खऱ्या अर्थाने त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्याला जेलमध्ये टाकून त्याच्यावर सजा दिली जाईल, त्यानंतर तुम्ही बघाल की 100-200 नावं त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीतले गुन्हे आणि लहान मुलींच्या बाबतीतले गुन्हे, एक्स्ट्रॉशनचे गुन्हे आणि मर्डरचे गुन्हे हे कराडवर आल्याशिवाय राहणार नाही. पण कराड हा धनंजय मुंडेचा एकदम खास एकदम जवळचा मित्र आहे. आर्थिक व्यवहार धनंजय मुंडेचे कराड बघतात असं त्या ठिकाणी म्हणलं जातं. माझं मते कपडे सुद्धा एकमेकाचे ते घालत असावेत अशी ती परिस्थिती आणि बऱ्याच काही गोष्टी शेअर करत असतील. तर मग अशा पद्धतीचं नातं असताना धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत आणि त्यांचा मित्र आज जेलमध्ये आहे, तर त्या जेलमध्ये असलेल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करतील. त्यामुळे राजीनामा घेणं हे महत्वाचे आधीपासून आम्ही सांगतोय. आता जरी सरकारने कुठेतरी जाग आली पाहिजे आणि निर्णय घेतला पाहिजे असं आमचं मत आहे. सरकारनं आतापर्यंत ही गोष्ट टाळली होती, तर का टाळली होती असं याच्याबद्दलची तुमच्याकडे काही माहिती आहे का? विरोधक म्हणून तुम्ही सुद्धा आक्रमकपणा याच्या संदर्भातला कमी दाखवला असं नाही वाटत तुम्हाला? आम्ही सातत्याने त्या बाबतीत बोलत होतो, चर्चा करत होतो, आंदोलनं मोठ्या प्रमाणात झाली. आता ह्याच्यामध्ये कराडला पहिलं घेतलं जात नव्हतं, मग लोकांनी आंदोलन केल्यानंतर कराडवर त्या ठिकाणी कलम लागले. म्हणजे जे काय करायचं ते लोकांनी करायचं असं कुठे ठरवलं आहे का? धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकदम जिवलग मित्र आहेत असा चर्चा आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे आणि दादांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. पण आज नेता बाजूला ठेवा, मित्र बाजूला ठेवा, हे सगळं कचऱ्यात टाका. पण माणूस म्हणून त्याच्या मित्राली जे काय कृत्य केलेलं आहे ते सगळ्या गोष्टी बघत असताना आणि तुम्ही सत्तेत असताना मित्राला कदाचित तुम्ही वाचू शकता. या सगळ्या गोष्टी बघत असताना भूमिका सरकारला घेण्याची जरूरत आहे आणि आजच ती घेतली पाहिजे, नाही तर सरकारला लोक माफ करणार नाहीत. अजितदादांनी पण खूप म्हणजे हे सगळं जे प्रकरण आहे ते उशिरापर्यंत नेण्यासाठीचा प्रयत्न केला का? त्यांनी निर्णय घेण्यामध्ये दिरंगाई केली असं वाटतं का तुम्हाला? कारण पक्षप्रमुख म्हणून त्यांची सुद्धा ही जबाबदारी होती आणि तशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी आधी निर्णय हा अजित पवारांचा असेल असं सुद्धा उल्लेख केला होता. तरी सुद्धा अजितदादांनी जेव्हा गोष्टी स्पष्ट होतील तेव्हा निर्णय घेतला जाईल असं बोलणं हे एक प्रकारे दिरंगाई किंवा वेळ देण्याच्या संदर्भामध्ये आहे असं म्हणता येईल का? बघा, आता मुख्यमंत्री कोणालाही काढू शकतात हे सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. त्यांच्याकडे पॉवर खूप मोठे आहेत. त्यामुळे आज मुख्यमंत्री म्हणत असतील त्यांच्यामुळे नाही झालं, याच्यामुळे नाही झालं, हे खरं तर हास्यास्पद आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून दादा आणि मुख्यमंत्री हे दोघांनी एकत्रित येऊन जाहीर केलं पाहिजे मीडियासमोर आणि अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी की आम्ही
राजीनामा हा धनंजय मुंडेचा त्या ठिकाणी घेतलेला आहे. पक्षप्रमुख म्हणून अजितदादांकडनं दिरंगाई झाली असं तुम्हाला वाटत नाही? नाही, सगळ्याच नेत्यांकडनं सरकारकडनं दिरंगाई झाली असं आपल्याला म्हणावं लागेल ना, की सरकारमध्ये असताना फक्त तुम्हाला अहंकार असा आहे की तुमचे आकडे आमदाराचे बघितले तर जबरदस्त तुम्हाला मेजॉरिटी मिळालेली आहे आणि ती मेजॉरिटी मिळाल्यामुळे तुम्हाला असं वाटतं केसाला सुद्धा कोणी हात लावत नसेल तर म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे हास्यास्पद आहे आणि हे जे काय अहंकार आहे हा कुठेतरी मोडीत काढण्याची जरूरत आहे. तर अहंकार मोडीत काढण्यासाठी राजीनामा घेण्याची आवश्यकता आहे असं रोहित पवार म्हणतात. कॅमेरामन राजू रेवणकर सह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.